दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवी विजयला फोन करते आणि त्याला सांगते की तिच्या मावशीने आणि काकांनी त्यांच्या भेटण्यावर बंदी घातली आहे. हे ऐकून विजय देखील त्रासून जातो. रिधिमा आणि सुहासिनी आशाला हिणवून विचारतात की आता ती केस कशी लढवणार. तिच्याकडून तर केस काढून घेतलीये, पण आशाचा निर्णय बदललेला नाहीये. नाना गिरधर शास्त्रींना जाऊन भेटतात, पण गिरीधर शास्त्री त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी ठरवलं की यापुढे आशा ही केस लढणार नाही. आता पुढे बापाजी, ही तर तीच गोष्ट होते ना की आशा जसं काही वागते तसं तिला वागू दिलं जावं, तिच्यासमोर आपण मस्तक झुकवून राहावं. नाही जावाई बापू, आपण तिच्यासमोर मस्तक नाही झुकवलं. आपण वाट पाहतोय ते केवळ योग्य क्षणाची. पप्पा, आपण त्या क्षणाची वाट पाहत राहणार आणि तिथे पल्लवीची मावशी आणि काका तिला गावी पाठवून देतील. नाही बेटा, आणि समज जर असं झालंच तर मी स्वतः भेटेन आणि सोनलालशी बोलेन. पण कधी पप्पा, कधी पण? आणि ही गोष्ट देखील तेव्हाच होऊ शकते ना जेव्हा आपल्या सर्वांची आशापासून सुटका होईल. जोवर आशा या घरामध्ये आहे ना तोवर प्रत्येक गोष्टीत अडसर येईल. तर मग तुमची काय इच्छा आहे? आपण बळजबरीने आशाला घराबाहेर काढायचं? अरे काहीतरी कारण असायला हवं ना घरातून बाहेर काढण्याचं. अजून कोणतं असं कारण असायला पाहिजे पापा? काय हे कारण कमी आहे की ती कोणाला कवडीची किंमत देत नाही? ना मम्मीला ना दीदीला, बस ती फक्त. काय संकट आणलंय आपण हे या घरात? का हा त्रास सोसायचा आपण सगळ्यांनी? इतका अपमान झाल्यानंतर मी इथे नाही राहू शकत, अगदी एक क्षणही नाही राहू शकत. हेच तर हवंय तिला, हेच हवंय. काय सुहासिनी, काय झालंय नक्की? तुम्ही दोघी सांगत का नाही काय झालंय ते? सांगून काय उपयोग आहे? या घरात कधी कुणाचा अपमान केला जाईल काहीच शाश्वती नाहीये. तुम्ही बस त्या आशाची आरती करत राहा. मम्मीजी, अपमान कोणाचा झालाय ते तर सांगा. काय झालं हे ऐकायचंय तुम्हाला? आज त्या आशाने मला थप्पड मारली, मला थोबाडीत मारली. काय? हो, आणि तीही माझ्या समोर. काल आलेली ही पोर माझ्या समोर माझ्याच मुलीवर हात उगारते. आता एक गोष्ट लक्षात ठेव मामा, आता या घरात एकतर मी राहील नाही तर ती राहील. आता कसला विचार करताय पप्पा? आता हा अपमान पण क्षुल्लक आहे? आधी तिने पल्लवीचा अपमान केला आणि आता तिने दीदीवर हात उगारलाय. आता आणखीन काय पाहायचं शिल्लक राहिले? जर तिची मजल या थरापर्यंत गेली असेल तर तिला ह्या क्षणी घरातून बाहेर काढा. जे होईल ते बघून घेऊ आपण. घालवा तिला बाहेर.
हॅलो, नमस्ते मम्मी. कशी आहेस बेटा? मी ठीक आहे. बेटा, आशिष इथे आलाय. तो सांगत होता की शास्त्रीजींनी तुझ्याकडून ही केस काढून घेतली म्हणून. मला फक्त ह्या गोष्टीची काळजी वाटते की त्या घरात तुझ्यावर कसलीही जुलूम जबरदस्ती ना करावी, कारण आता तर त्यांना जे हवं होतं मिळालंय. बाळा, खरं सांग, तू ठीक आहेस ना? तुला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? आणि जर होत असेल तर प्रॉमिस मी की तू माझ्यापासून काहीच लपवणार नाहीस. खरं काय ते सांगशील? मम्मी, या घरात मला कसं वागवलं जात आहे याची कल्पना तर कोणीही करू शकणार नाही. मी या लोकांच्या जुलमाच्या आगीत होरपळते आता. नाही बाळा, नाही. तुला कसल्याही प्रकारचा जुलूम सहन करण्याची मुळीच गरज नाहीये. बाळा, आम्ही तुझा कुठलाही सौदा केलेला नाहीये. तुझं रीतसर लग्न लावून दिलंय. फोनवर काय गप्पा मारतेस? चल निघ इथून. आशा, हॅलो हॅलो, आशा, निघ इथून. हे काय चाललंय? आता या घरात तुझ्यासाठी कुठलंही स्थान नाहीये. चल निघ इथून. तोंड काय पाहतेस? चल निघ इथून. आशा, हॅलो. बरीच शेफारली आहेस ना तू. या घरात काय आलीस तू? या घरची सून झालीस तर मालकीण झाल्यासारखंच वाटतंय ना तुला? चल निघ इथून. मला निघ. सोडा. चालती हो इथून. काय चाललंय? आशा बेटा, हॅलो हॅलो. आंटीजी, काय झालंय ऍक्च्युली? तुम्ही बोलत का नाही? आशिष आशाला त्या घरात त्रास देत आहेत. तिच्यावर फार जुलूम करतायत. आशिष, आंटीजी, हे तुम्ही काय बोलताय? आशिष, इमिडिएटली इन्स्पेक्टर जॅकींना कॉन्टॅक्ट कर. त्यांना सांग की आशावर त्या घरात कसे अत्याचार होत आहेत आणि शक्य झालं तर तू त्यांना तुझ्या बरोबर आण. हॅलो, SSP साहेब, कामिनी बोलते. तू मला थोबाडीत मारलीस ना, आता तुला दाखवतेच. तू इतकी शेफारलीस की माझ्या मुलीवर तू हात उचललास? बलराज अरोराच्या मुलीवर? ही तर आजकाल सगळ्यांची असंच वागतीये. पल्लवीला घराबाहेर काढलं, आपण गप्प राहिलो. झालं, आता ही डोक्यावरच चढली आपल्या. एक गोष्ट नीट ऐकून घे तू. आमच्या साळेसाहेबांच्या जे मनात येईल तसं ते करतील. जशी त्यांची इच्छा असेल तसं ते वागतील. ते त्यांचं आयुष्य आहे. तू कोण आहेस त्यांना थांबवणारी? आशा, तुला ठाऊक आहे ना की तुझं लग्न का घडवून आणलं होतं? आणि असं असूनही तू स्वतःला या घराची सून मानू लागलीस. आमच्या साळेसाहेबांचं प्रेम मिळवण्याची आकांक्षा बाळू लागलीस तू. खरंच तू अतिशय बावळट मुलगी आहेस. हिच्या मूर्खपणाचा तर असाच शेवट होणार होता जिजू. वाईट तर ह्याच गोष्टीचं वाटतंय की ज्या दिवशी हिने पल्लवीला या घरातून चालतं व्हायला सांगितलं होतं त्याच दिवशी मी हिला धक्के मारून का नाही बाहेर काढलं या घराच्या. हे काय चाललंय काय तुझं विजय? हिला धक्के देऊन या घरातून बाहेर काढ. चल जा, निघून जा लगेच इथून. आणि तुझ्या नानांना जाऊन सांग जरा, जिथून तुला आणलं होतं तिथेच तुला परत पाठवतोय. अगं, तू आणलंसच काय होतंस या घरात? रिकाम्या हाताने आली होतीस. हुंडा नव्हता दिला, ना तुझ्या नानाने ना तुझ्या बापाने. तुम्ही लोकांनी तर लग्नाचा पोरखेळ करून टाकलाय. जणू अंधेर नगरी आहे सगळी. जे मनाला येईल ते वागता तुम्ही. अगं, तुला जे वाटेल ते कर जा. आम्हाला जे चांगलं वाटेल त्याचप्रमाणे आम्ही वागणार. समजलं तुला? मला धमकी देत होतीस ना की तुम्हाला शिक्षा मिळवून देईन म्हणून. मला? अरे बघत काय राहिलात? धक्के मारून बाहेर काढा तिला. चल चल. सोडा मला. आज तुम्ही अन्याय करायच्या सगळ्या सीमा ओलांडल्यात. फार मोठी चूक करताय तुम्ही. फार मोठी चूक. स्त्रीला अबला अभागी समजताना तुम्ही. आता मी दाखवून दे एक बाई काय करू शकते. आता तुम्हा सगळ्यांना कळेल की मी काय करू शकते. रेखा ही भाग्याची. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही असताना हे कसं घडू शकतं? असं काही अपेक्षित नव्हतं. एक मिनिट शांत व्हा, रिलॅक्स व्हा, पाणी पिऊन घ्या. नाही, नको. थँक्यू व्हेरी मच. सांगा काय झालंय? का बेचैन आहात तुम्ही?
इन्स्पेक्टर साहेब, गोष्टच तशी घडली आहे. हे पहा, तुमच्या मनात जी शंका होती ती खरोखरच समोर आली आहे. इन्स्पेक्टर साहेब, विजयच्या घरात आशावर अत्याचार केले जात आहे. तिच्यावर जुलूम करतायत ती लोक. हे काय सांगताय तुम्ही? तुम्हाला तर चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे ना की त्या लग्नामागचा स्वार्थ काय होता. आणि आता शास्त्रीजींनी देखील ह्या केसमधून आशाला दूर केलं. मला असं वाटते की ती लोक आशाला घराबाहेर काढतील. तुम्हाला ताबडतोब कारवाई करायला हवी इन्स्पेक्टर. हे बघा, तुम्ही आशाजींना सांगा की त्यांनी कंप्लेंट करावी. जर त्यांनी कंप्लेंट केली तर मी कारवाई करू शकेन. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते ना की विजयच्या घरची परिस्थिती काय आहे ती. अशा वेळी जर ती मुलगी येऊ शकली किंवा नाही येऊ शकली, तुम्ही माझं म्हणणं का नाही ऐकत? हे बघा, अशा केसेसमध्ये जर मुलीने किंवा तिच्या आई वडिलांनी कंप्लेंट केली तर ती अधिक सबळ ठरते. तशी तुम्ही देखील नोंदवू शकता. आशा, आम्ही तुझ्या बाबतीतच बोलत होतो. बेटा, आम्ही तुझ्या सिच्युएशनच्या बाबतीतच कंप्लेंट करायला आलो होतो. काय झाले काय आशाजी? काय घडले तुमच्या बाबतीत? त्या लोकांना ना माणुसकीची भाषा कळते आणि ना त्या लोकांपाशी स्त्रीच्या अस्मितेची जाणीव आहे. त्यांनी मला टॉर्चर केलं, मग धक्के देऊन घराबाहेर घालवलं. बेटा, पूर्णपणे सांग यांच्या समोर की तुझ्या बरोबर कशी काय वागत होती ती लोक. मी त्या घरात फार अन्याय सहन केलाय. मी असा विचार करून गप्प राहिले की मला त्या घरची सून म्हणून माझी कर्तव्य पार पाडायची. मला तुम्हाला आणि नानूंना कुठलंही दुःख द्यायचं नव्हतं, म्हणून मी गप्प राहिले. कोणाला काहीच सांगितलं नाही मी. तुझ्याकडून ही चूक झाली बेटा की तू जुलूम सहन करत गेलीस आणि यामुळेच त्यांना जुलूम करत राहण्याची सवय लागली. आणि आज तर त्यांनी मला धक्के मारून त्या घरातून हाकललंय. आम्हा लोकांना दुःख होऊ नये म्हणून इतकं सहन करायची अजिबात गरज नव्हती आशा. आपण तुमची कंप्लेंट लगेच लिहून घेऊया. हो इन्स्पेक्टर साहेब, मी कंप्लेंट लिहायलाच आले. ज्यांच्या दृष्टीमध्ये कायद्याला काही महत्त्व नाहीये त्या लोकांना आता दाखवावंच लागेल की कायदा काय असतो. इन्स्पेक्टर, ताबडतोब त्या लोकांवर कारवाई करा. ताबडतोब कारवाई होईल. तुम्ही कंप्लेंट लिहून द्या. हे काय सांगतेस तू बेटा? हो हो, मी लगेच येतो. हो, मी लगेच येतो बेटा. हो. आशिष, हे बघ, आत्ताच कामिनीचा फोन आला होता. ती आशा बरोबर. हो नाना, आशाने आजपर्यंत त्यांचे जुलूम सहन केले, पण त्यांच्या जुलमाने लक्ष्मण रेषाच ओलांडली. नाना हे पहा, मी आताच क्राईम ब्रांचहून आलो आणि आशा जे करते ते अगदी योग्यच करते. ती काय करते बेटा? मला काहीच समजत नाहीये. सांग तरी नीट, मला काय चाललंय? आज आशाला त्या लोकांनी घरातून बाहेर काढलंय. आशा क्राईम ब्रांचमध्ये त्यांच्या विरुद्ध केस दाखल करते. मी तिथूनच येतो नाना. आणि नाना, जे काय होते ते अगदी बरोबर होतंय. त्या लोकांना धडा शिकवणं फार गरजेचं आहे नाना. खरंय तुझं बेटा. हे लोक स्त्रीचं आयुष्य म्हणजे अगदी स्वस्त गोष्ट समजतात बेटा. जेव्हा हवं, जसं हवं तसं तिच्या आयुष्याशी ते खेळतात. लग्न म्हणजे पोरखेळच बनवलंय. जेव्हा हवं लग्न करून घरी घेऊन या आणि जेव्हा नको होईल धक्के मारून बाहेर घालवून द्या. पण नाना, आज त्यांना हे नक्कीच कळून चुकेल की एखाद्या स्त्रीच्या सहनशक्तीला पण एक मर्यादा असते आणि जेव्हा ती सीमा ओलांडली गेल्यावर तेव्हा एक स्त्री काय करू शकते ते आज त्यांना कळेल. आणि नाना, हा विजय काय प्रकारचा माणूस आहे?
त्याला आपण काय समजलो होतो आणि तो कसा निघाला. हो बेटा, खरं आहे तुझं. आपण सगळं म्हणतोय की गोविंद गुन्हेगार आहे. मग काय हे सगळे गुन्हेगार नाही आहेत का? हा ना, सर्वात मोठा गुन्हेगार विजय आहे, ज्याने आशा बरोबरच पल्लवीचं आयुष्य देखील बर्बाद केलंय. आणि आशाला घराबाहेर काढल्यानंतर आता तो हे समजत असेल की त्याची आशापासून सुटका झाली आहे. नाना, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. मी पण तुझ्या बरोबर येतो बेटा. चला या. रेखा ही भाग्याची. जर पल्लवी जेवण जेवत नसेल, नाश्ता नसेल खात, तर तू तिला तिच्या घरी का नाही पाठवलं? तिच्या चुकांचे परिणाम आपण का भोगायचे? तिच्या घरच्यांना भोगू देत. पप्पा, मी दीदीला कितीतरी वेळा समजावायचा प्रयत्न केला, पण तिची ऐकायची इच्छाच नसते ना समजून घ्यायची. कुणास ठाऊक कसलं हे प्रेम आहे. जे काही व्हायचंय ते नंतर होईल, पण त्यासाठी जेवण खाण सोडण्याची काय गरज आहे? मी तिला समजावेन. तिने जर मानलं, समजून घेतलं तर ठीक, नाहीतर दोनच मार्ग होतात. एक तर तिला तिच्या घरी पाठवा, नाहीतर तिच्या आईला इकडे बोलवा. ती तिच्या डोळ्यांनी पाहेल की पल्लवीचं काय चाललंय, इथे काय चाललंय. तुम्हाला मम्मीला बोलवण्याची अजिबात गरज नाहीये सोहम. ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस आता आलाय. कुठल्या दिवसाची वाट बघत होतीस तू? तुम्ही सगळे हेच सांगत होता ना की विजय विवाहित आहे, मग तो माझ्याशी लग्न कसं करू शकेल? मग ऐका, त्याच प्रश्नाचं उत्तर विजयने मला फोनवर आत्ताच दिलंय. माझ्यावर असलेल्या प्रेमाखातर विजयने तेच केलंय जे शेवटी त्याला करायला हवं होतं. काय करायला हवं होतं विजयला? आणि काय केलंय त्याने? विजयने आशाला घराबाहेर हाकललंय. हो सोहम काका, आता आशा त्या घरात नाहीये. आता तर तुमचा विश्वास बसेल ना की विजयचं माझ्यावर किती प्रेम आहे ते? आता कसला विचार करताय तुम्ही? हाच विचार करतोय की आशापासून सुटका तर व्हायला हवीच होती, पण आपण सर्वांनी घाई तर नाही ना केली. पप्पाजी, कसली घाई केली नाही आपण. अहो, आधी तर ती फक्त धमक्या देत होती, केवळ धमक्या. पण आज तर तिने हद्दच केली. हात उगारला तिने. आता तुम्हीच सांगा, आपण हे पण सहन करायचं होतं? तुम्हा लोकांचा झालेला संताप पाहून मी तिला घराबाहेर काढून टाकण्याचा निर्णय तर सांगून टाकला, पण ज्या प्रकारे तुम्ही लोकांनी तिला धक्के मारून घराबाहेर काढलं ते तसं वागणं योग्य होतं? जे व्हायचं ते होऊन गेले पप्पा. आता त्या बाबतीत विचार करून काळजी करायचा किंवा पश्चाताप करून घ्यायचा काय उपयोग आहे? पण बेटा, आपण वारंवार हीच गोष्ट विसरतो की कोणी सामान्य मुलगी नाहीये ती. ती क्रिमिनल लॉयर आहे, कायद्याचे खास खळगे जाणते ती. तेव्हा असं तर नाही ना की आपल्या हातून काही चूक झाली असेल. पप्पा, तुम्ही का चिंता करताय? पण जास्तीत जास्त काय होईल? आशा तिच्या नानांना इथे घेऊन येईल. तशी त्यांची लायकी तरी काय आहे आपल्या समोर, त्यांच्याशी बोलूया. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, आपण? मी तुम्हा सर्वांना अटक करायला आलेलो आहे. रेखा ही भाग्याची. दौलतीच्या अहंकारामुळे तुम्ही सर्व नाती गोतीच नव्हे, तर हे देखील विसरलात की त्या नात्यांचं एक पावित्र्य असतं. कमीत कमी इतकं तर भान ठेवायला हवं होतं की ज्या सुनेला तुम्ही धक्के मारून लज्जित करून या घराबाहेर हकलत, ती स्वतः एक वकील आहे, जिच्या वकिलीची या जगात अनुभवी देखील दाद देतात. मग काय,
तुम्ही आम्हाला धमकवायला आलात? बलराजची आता तर ना धमकवायची वेळ राहिली आणि नाही समजवायची संधी, कारण की हे सगळे क्षण तुम्ही वाया घालवले. तुम्ही विसरलात की आशाची एक पालक मी पण आहे. भलेही माझं तिच्याशी सासू असण्याचं नातं आता नाहीये, पण तुम्ही हे कसं विसरलात की मी त्या सासूंपैकी एक आहे जी आपल्या सुनेचं आयुष्य सुखात जावं म्हणून तिचा हात कोणाच्या हाती देऊ शकते. मग तुम्ही ही गोष्ट कशी विसरलात की तिच्या सुखासाठी मी कुठपर्यंत जाऊ शकते, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी होती. मग म्हणून काय तुम्ही पोलिसांना घेऊन यायचं? ज्या दौलतीच्या जोरावर तुम्ही आशावर इतके अत्याचार करत होतात, दुर्दैव आहे की आज ती दौलत पण तुम्हाला न्यायाच्या चौकटीपासून दूर नाही ठेवू शकणार. आणि या घराच्या सुनेने तक्रार नोंदवलेली आहे की तुम्ही लोक तिच्याशी गैरव्यवहार करत आहात. तिचा छळ करता आणि धक्के मारून तिला घराबाहेर काढलेलं आहे. त्यामुळे भारतीय कायद्यातील अनेक कलमांखाली केस दाखल झाली आहे, ज्यांच्या आधारे मी तुम्हाला सर्वांना अटक करायला आलोय. काय परळताय तुम्ही? ह्या समाजसेविका आहेत म्हणून काय कायदा फक्त त्यांचंच ऐकणार का? आणि त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही आम्हा सर्वांना अटक करायला देखील आला? अरे आशा वकील आहे म्हणून ती काय आम्हाला अटक करवणार? आणि तिच्या सांगण्यावरून तुम्ही आम्हाला अटक करायला पण आलात? अरे या शहरात आमची देखील काही प्रतिष्ठा आहे, आम्ही देखील काही पद राखून आहोत. अशी कशी अटक करणार तुम्ही आम्हाला? अशी तशी नाही साहेब, मी सांगितलं ना की कैक कलमांखाली कायद्यानुसार केस दाखल झाले तुमच्या विरुद्ध. आणि हा कायदा फक्त आशाजींसाठी नाहीये, उलट देशाच्या त्या प्रत्येक सुनेसाठी आहे जिच्यावर जुलूम केला जातो. काय पुरावा आहे तुमच्यापाशी की आम्ही आशाला टॉर्चर केलं म्हणून? कोणता पुरावा आहे? माफ करा, मला कोणत्याही पुराव्याची गरज नाहीये, कारण मला हे चांगलंच ठाऊक आहे की आशाला या घरात सून बनवून काय म्हणून आणलं गेलं होतं, कोणत्या हेतूने आणलं गेलं होतं. आणि जोवर तो हेतू पूर्ण नाही झाला तुम्ही लोक तिच्यावर जुलूम करत राहिला. या घरातील प्रत्येक व्यक्ती कायद्याशी खेळत असते, मला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. ह्याच आधारावर मी तुम्हा सर्वांना अटक करायला आलोय. चला माझ्यासोबत. बघा, हा कायदा तुमच्यासारख्या लोकांकरिताच आहे बलराजजी, जे गृहिणीला कमजोर आणि एक अबला समजतात, की गृहिणीवर आयुष्यभर अत्याचार करत राहा आणि ती व्रत देखील काढणार नाही. यानंतर कदाचित तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की एका सुनेने जर काही करायचं ठरवलंच तर ती काय करू शकते. आशाने एक सून म्हणून जे कर्तव्य पार पाडले त्याचं तिला उत्तर नक्कीच मिळेल. अशा मुली आयुष्यभर रडत राहतात, कुणाच्याच राहत नाहीत. बडबड बंद करा आणि चला आमच्यासोबत. अरेस्ट करा या सगळ्यांना. हो आशाजी, जशी तुमची इच्छा होती अगदी तसंच घडलंय. थँक्यू इन्स्पेक्टर. मला हे सांगा की ही केस संपेल कशी? असं वाटतं की तुमच्या वकिलांनी तुम्हाला सांगितलं की या केसमध्ये जामीन मिळत नाही, म्हणूनच सौदेबाजीची कल्पना सुचलीये. माफ करा, इथे सौदेबाजी होत नाही. जर पहिल्याच केसमध्ये तू हरलीस ना तर तुझं करिअर सुरू व्हायच्या आतच संपून जाईल. विजय आणि त्याच्या कुटुंबाला वाचवणं हे माझ्यासाठी माझ्या करिअरपेक्षाही जास्त महत्वाचं आहे.